सर. हॅलो. हा बोला. सर, तुम्हाला आज ते रिपोर्ट पाठवली, बघितलीत का तुम्ही? वेळ झाला नाही, नंतर बघतो. जरा ते बघून सांगा ना. जर त्याला सर्जरी सांगितली आहे. मग बघूया की, थांब थांब जरा. बघून सांगता. ओके ओके. मी बघतो आणि सांगतो उद्या सकाळी. ओके सर, ओके. आहेत की तिकडे, इकडे ठेवले बघ. तर आज किती जण जॉईन होणार आहेत? आज तुमचा क्लास नाहीये. नाही सर. हा. सर लास्ट क्लासला मी बसलो पण नाही. नाही, आता काय करणार, त्याला बसला नाही म्हणून मी काय करू आता. नाही तेच असलं तर मी जॉईन करू शकतो म्हणून. आता इलेक्ट्रोपॅथीचा क्लास आहे, ऍक्युपंक्चर नाही, याची नाही. हा ओके सर. उपयोग नाही. हो सर. काय झोपेतच चाललं तुला, तेच लावायला झोपेच. झोपेच पॉईंट तुम्हाला लावतोय की बरेच केनिया फारच लावला, पॉईंट लावला, डीप स्लीप. आज हम डाइजेशन बनाना डाइजेशन कितना सिस्टम है उसको आपको बताने जा रहा हूँ। सबसे पहले जो हमारे पास फ्रीजर आता है जो कि वो सिस्टम जो प्लांट का इफेक्ट नहीं करता है। इसमें हमारा जैसे 5 ml है तो सबसे पहले हम 5 ml, अगर इसमें से 1 ml लें फ्रीजर में
तिथंच आहे की तिथं एकत्रच ठेवलं की ऍसिडिटी गॅस केअर एकच ठेवलंय हा हमारा जैसे 5 ml है उससे पहले हम 5 ml अगर इसमें से 1 ml ये मेजरमेंट के द्वारा ये इंजेक्शन सीरीज होती है उसको भी नाप सकते हैं कि 1 ml यहाँ से लिया फिर 1 ml इसमें ये रेक्टिफाइड स्प्लिट RX डाइल्यूशन एसिड फास्फेट ये आता है ये इसमें डाला वही सेम 1 ml और बाकी 2 हो गया 1:9 रेशो से करना है तो ये बाकी 8 ml डिस्टिल वाटर डालेंगे सेम जो है डिस्टिल वाटर तो ये एक 10 ml हमारा ये D1 तैयार हो गया D1 डेसिमल 1 इसके बाद इसमें से सेम हम 1 ml लें और आगे 1 ml फिर ये RX रेक्टिफाइड स्प्लिट ये रेक्टिफाइड स्प्लिट इसलिए डाला जाता है ताकि ये क्योंकि बहुत टाइम बाद यूज होता है हमारी तो ये खराब ना हो और उसके बाद ये हम नेक्स्ट इसकी D2 बनाते हैं D2 मतलब 1 ml ये D1 1 ml ये RX एंड बाकी 8 ml जो है डिस्टिल वाटर तो उसको हमने एक इसमें क्योंकि RX में लाया गया रेक्टिफाइड स्प्लिट तो इसको स्ट्रोक भी किया जाता है 50 to 100 इस तरह से इसको हिलाते हैं ताकि एक एक मॉलिक्यूल क्योंकि एक RX जो एल्कोहल होता है और वो उसके एक एक पार्टिकल में मेडिसिन एंटर हो जाए तो सबसे पहले हम डिस्टिल वाटर T1 से और 8 डिस्टिल वाटर तो ये अगेन D2 बन गया ये D1 जिसको वही आपने 100 स्ट्रोक करने हैं फिर यहाँ से 1 ml दिया 1 ml D3 बनाने के लिए डेसिमल 3 और 1 ml हमारा और बाकी 8 ml डिस्टिल वाटर तो ये D3 के रूप में हमें मिला और हमने आगे D3 से यूज करना है जो भी हमें मार्केट में अवेलेबल होती है वो D3 की ही हमें मिलती है और इसके आगे जो हमारी मेडिसिन यूज होगी ये D3 से हम यूज होगी फॉर एग्जाम्पल ये हमने पेन रिलेटेड 2 मेडिसिन बनानी है F2YE इसको आगे हम जो बनाएंगे उसको फर्स्ट डाइल्यूशन बोलेंगे और F2R मतलब एक कोई 1:9 रेशियो से जब भी ये हमने ये फर्स्ट डाइल्यूशन आगे हम ये एप्लीकेशन में 1:9 रेशियो रखेंगे मीन्स हमने ये F2 लिया अब क्योंकि हमें 30 ml बोतल बनानी है तो 30 ml में मेडिसिन हो गई 1:9 रेशियो मतलब 3 ml तो हमने F2RE लेना है तो ये F2 है ये RE है तो दोनों 1.5 ml लेंगे और इसमें फिर डिस्टिल वाटर मिला लेंगे अब इसमें RX मिलाने की जरूरत नहीं है क्योंकि हमारी ये फ्रीक्वेंट यूज होगी ये D1 D2 D3 इसमें हम RX मिलाते हैं क्योंकि प्रिजर्व रहती है और आगे काफी टाइम तक हमारी D3 खत्म होती है तो हम आगे यूज करते हैं इसमें हम ये 1.5 ml मिलाएंगे आप देख सकते हैं 1 ml में 20 ड्रॉप होती है तो 1.5 ml में 30 ड्रॉप हो गई या तो हम काउंट करके ये 30 ड्रॉप डालेंगे या हम मेजरमेंट ट्यूब से हम 1.5 ml इसको देख सकते हैं ये 1.5 ml मैंने लिया इसमें डाला ये F2 डल गई इसके बाद ये मैंने RE ली ये भी 1.5 ml लिया तो या ड्रॉप से देखें तो 1 ml में 20 ड्रॉप होती है तो 1.5 ml में 30 ड्रॉप हो गई तो मैंने ये डाल दिया तो नाउ ये 3 ml हो गई बोतल 30 ml की बोतल है इसमें 3 ml मेडिसिन हो गई बाकी सारा हमने ये डिस्टिल वाटर मिला दिया अगर डिस्टिल वाटर अवेलेबल नहीं है तो घर का प्योर जो हमारा फिल्टर पानी है वो भी आप मिला सकते हैं तो ये तैयार हो गया होगा F2RE 1:9 रेशियो से ये हुआ 1:9 रेशियो इसी तरह सेम हमने ये F2YE मिलाना है ये दोनों सेम रिलेटिव केसेस में यूज होगा सेम F2 1.5 ml
मतलब 30 ड्रॉप मेजर करके या ड्रॉप करके डाल सकते हैं। Does the law of attraction really work? When I started my journey as a life coach, many people started asking me this question. And honestly, I was tired of gurus showing pictures. वाई दे देंगे या 30 ड्रॉप इसी में डाली और ये हमारी 1:3 ml की ये तैयार हो गई। और ये मेडिसिन इसमें 3 ml 30 ड्रॉप F2 आ रही। मेन मतलब हमें 1:9 में 3 ml लेना है 30 ml बॉटल। बाकी इसमें ये आपने फिल्टर वाटर मिलाया। अब इसको स्टोर लगाने की जरूरत नहीं है। कोणावरती युरिनचं औषध का क्योंकि इसमें अल्कोहल नहीं है। तो अल्कोहल होना चाहिए वाटर में पार्टिकल मेडिसिनल हो जाता है। काय दिलं ते और बघा आप देखिए वो F2 गोळे पण उडे तैयार हो। अब हम जो भी देखेंगे जो मेडिसिन लिखेंगे प्रोटोकॉल में अगर 19 लिखा है तो इस तरह से हमने 10% लेना मतलब 30 ml बॉटल में 3 ml मेडिसिन को अगर 4 तरह की लिखूंगा उसको 4 में डिवाइड कर देंगे। ठीक है क्योंकि 3 ml में हमारे यहाँ 60 ड्रॉप मान लीजिए कि अगर 4 मेडिसिन लिखते हैं तो 15-15 ड्रॉप ईच हो जाएगी। इस तरह हमने ये D3 हमारे पास की टाइप उसको आगे हमने 147 बनाना है। फॉर एग्जाम्पल ये A2 है D3 की इसको हमने फर्स्ट सेकंड थर्ड बनाना है A1। दिस इज कॉल्ड डाइल्यूशन। ये कहते हैं हम डेसिमल। अब ये डाइल्यूशन कैसे लेंगे क्योंकि ये 147 रेशियो में बनता है तो हम ये मेडिसिन है जो इसकी हमने D3 से 12 बूंद लेंगे। 1 2 3 4 5 6 7 ये 12 ड्रॉप हो गई। और बाकी हमने ये दूसरी बार कोण आलेलं नाही आपण चालू करूया हा दूसरा पार्ट तैयार हो गया 147 रेशो में मतलब D3 की ओनली 12 ड्रॉप इसमें हमने डाली। और ये बाकी हमारा जो फिल्टर पानी और ये इसको मिलाया तो फर्स्ट डाइल्यूशन A2 का फर्स्ट डाइल्यूशन। फिर हमने A2 का सेकंड डाइल्यूशन लेना है वही 12 ड्रॉप एक ये 12 ड्रॉप ली और बाकी इसमें वो फिल्टर पानी हमारा सेकंड डाइल्यूशन तैयार हो गया A2 मेडिसिन का 147 रेशियो में। फिर इसी तरह हमने इसका A3 बनाना है। इससे सेम हमने 12 ड्रॉप ली फिल्टर पानी मिलाया क्योंकि एक वाटर है ये डिस्टिल वाटर है हमारा
फिल्टर वाटर तो इसको जो स्ट्रोक देने की जरूरत नहीं है, स्ट्रोक आरएक्स में दिया जाता है जिसमें अल्कोहल होता है, क्योंकि उसके जो मॉलिक्यूल्स हैं उसमें वो मेडिसिन एंटर हो जाए। इसको जस्ट हिलाते ही ये मेडिसिन ये तैयार है। A3 थर्ड एल्यूशन, दिस इज कॉल्ड A3 थर्ड एल्यूशन। इस तरह जितनी भी हम मेडिसिन लिखेंगे, जैसे कि 3 तरह की आपको ज्यादातर हम प्रोटोकॉल में देते हैं। L2 एल जिसमें L1 S1 A3 होती है, उसका हर रेजोल्यूशन ज्यादा तक होता है, उसका आप एक बोतल बना कर रख लीजिए। फर्स्ट 1:9 रेशो से जिसमें L1 S1 A3 होगा इक्वली, क्योंकि हमारा उसमें 40-40-20 रेशो होता है, तो हमारा 60 ड्रॉप होंगी 1:9 रेशो में। तो L1 की हमारी 40-40-20, मतलब हम इस रेशो से हम डिवाइड करें तो आपकी 10 ड्रॉप A3 की, 25 ड्रॉप L1 की, 25 ड्रॉप S1 की। तो L1 S1 A3 फर्स्ट सॉल्यूशन में ये तैयार हो जाएगा। फिर ज्यादातर हम आपको वेन थ्री के बारे में बताएंगे। वेन थ्री जहाँ पे रोड टंग होगी, खड्डा होगा, एक्सेस हीट होगी, तो उसमें A2C5N1 होता है। A2C5N1 जो हमारा यहाँ से थर्ड एल्यूशन में हम बताते हैं कि थर्ड एल्यूशन जो सेकंड एल्यूशन आप बनाएंगे उससे आप क्या करेंगे, A2 से 4 ड्रॉप, वेन 1 से 4 ड्रॉप, C5 से 4 ड्रॉप, मतलब 4 की 12 हो गई। तो A2C5N1 की थर्ड एल्यूशन तैयार हो जाएगी। तो आपको जो प्रोटोकॉल में बताया जाएगा वेन 3, मतलब वो A2N1 C5 की जो तैयार हुई थर्ड एल्यूशन की 12 ड्रॉप हमने तीनों मेडिसिन की, उससे पेशेंट की बोतल में हमने डाली है जो भी वो कॉम्बिनेशन में हमने, जैसे हमने बताया C10 वेन 3 की, तो तीनों की 4-4 थी। तो वेन 3 की हमारे पास प्रिपेयर्ड है। चला 4 C10 की 4 काय बंद घे ना काय ते पेशेंट को देंगे। चालू आहे YouTube मध्ये. हम्म. पॅनक्रिया बघितला आपण. पॅनक्रियाटिक ज्यूस बघितला, कार्सिनोजेन हे सगळं झालंय आपलं. हा, आता पॅनक्रियाचे रोग काय काय असतात बघायचे. तर पॅनक्रियाचे रोग आहेत डायबिटीज नंबर 1 आणि डायबिटीज नंबर 2, टाईप 1 आणि टाईप 2, डायबिटीज टाईप 1 आणि टाईप 2. आता टाईप 1 मध्ये या ठिकाणी काय झालेलं असतं, इन्सुलिनचं उत्पादन बंद असतं. म्हणजे या ठिकाणी पॅनक्रिया काम करत नाही, त्यामुळे इन्सुलिन सिक्रेटच होत नाही. याला म्हणतात टाईप 1 डायबिटीज, म्हणजे ज्याच्यामध्ये पॅनक्रिया काम करत नाही, पॅनक्रिया वर्क करत नाही, पॅनक्रियातून इन्सुलिन तयार होत नाही. या कंडिशनला टाईप 1 डायबिटीज म्हणतो. काय म्हणतो? टाईप 1 डायबिटीज. आता टाईप 2 मध्ये काय असतं, तर टाईप 2 मध्ये इन्सुलिन तयार होत असतं, परंतु त्याचा उपयोग होत नाही.
त्याचा काय होत नाही, उपयोग होत नाही. आता इन्सुलिनचा उपयोग काय आहे, तर थोडक्यात बघूया आपण इन्सुलिनचा उपयोग काय असतो. काल मी त्यांना सांगितलं होतं, मी आता त्यांची फजितीच करणार आहे. आज मी काल कोणालाही करणार नाही. मला बघायचंच आहे किती दिवस गैरहजर राहतात. पण मी कॉल केला होता ना सर, मग कुठं ऑन झाला, कोणीच नाही आलं. तेच तर प्रॉब्लेम आहे ना. म्हणजे मला अर्धा तास नुसतं कॉल करायचंच जाते. तुझा मित्र पण आला नाही. तो कुठे काय माहित आज, नाही तर तो तर लगेच तयार असतो. आता बघ की थोड्या वेळात त्याला चालू करतो मी. नुसतं मी कॉल केला की ऑन होईल तो. ते तुमचा सगळेजण तुमच्या फोनचीच वाट बघतात सर. हे तसंच असते. तुम्ही कधी फोन प्रॉब्लेम करणार कधीच. त्याला फोन करतो जरा. तुला एकट्याला शिकवण्यात काय मजा नाही. हम्म. गावाकडं नाही ना. नाही आलाय वाटतं, तो बोलला की आली तर म्हणून. हे दुसरे काल सारखं कॉल करतो, ते पैसे नंतर पाठवायचे मला. काम आहे माझं आधी मदत करून. जॉईन का झालं नाही. हा, मी काल सांगितलं होतं तुम्हाला. हा ठीक आहे. हे बघा, ही सेल आहे आणि या सेलला वॉल होल्स असतात. सेल वॉल मध्ये हे होल्स असतात. काय असतात, होल्स असतात. आता इन्सुलिन काय करतं, इन्सुलिन एक काम करतं याच्यामध्ये की हे होल्सला मोठं करून ग्लुकोज मॉलिक्यूलला आत घेते. हे मोठे ग्लुकोज मॉलिक्युल्स असतात. मॉलिक्युलर वेट त्याचं जास्त असतं. हे ग्लुकोज मॉलिक्यूल, ग्लुकोज म्हणजे तुमची शुगर, या होलच्या मार्फतीने सेलच्या आतमध्ये जात असते. आणि हे जे आहे हे ओपन करायचं काम इन्सुलिन करतं. काय करते, हे इन्सुलिन काम करतं. हे ओपन करण्याचं काम इन्सुलिन करत असतं. हे 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 मोठा जो राऊंड आहे तो काय. हे सेल आहे, तुमची पेशी आहे, हा. हम्म. आणि हे तुमचे ग्लुकोज मॉलिक्युल्स आहेत. अच्छा. म्हणजे शुगरचे मॉलिक्यूल आहेत. पण ती हे काय या होल मधनं जात नाहीत ना. हम्म. इन्सुलिन याचं होल मोठं करून ग्लुकोज मॉलिक्यूलला आत ढकलते. हे रोल आहे इन्सुलिनचा. इन्सुलिन त्या याला होलला मोठं करतं. मोठं करतं. म्हणजे अच्छा, हे काम आहे इन्सुलिनचं. इन्क्रीज केले जातात. मग या ठिकाणी इन्सुलिन तयार झालेलं आहे, परंतु हम्म. युटिलाइज करू शकत नाही, कारण ते सेल वॉल ओपन करत नाही. याला डायबिटीज 2 म्हणतात. याला काय म्हणतात, डायबिटीज 2 म्हणतो आपण त्याला. हम्म. त्याचं नाव आहे डायबिटीज 2. म्हणजे डिसीज 2 प्रकारचे येतात डायबिटीज मध्ये. हम्म. तर ह्या डायबिटीज 2 म्हणजे काय असतं,
इन्सुलिनचा वापर होत नाही. म्हणजे पॅनक्रियातून इन्सुलिन तयार होतं, परंतु ते काय करत नाही, सेल वॉलचा पोर्स ओपन करण्याची क्षमता त्याच्यामध्ये नसते. अशा वेळेला डायबिटीज 2 होते. हा नॉन इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीज, त्याला इन्सुलिनची गरज नसते. तर हे दोन कॅरेक्टरिस्टिक महत्वाचे, टाईप 1 डायबिटीज आणि टाईप 2 डायबिटीज. टाईप 1 डायबिटीज मध्ये इन्सुलिनच तयार होत नाही, पॅनक्रियामधून इन्सुलिनच निर्मिती होत नाही. पण टाईप 2 डायबिटीज मध्ये काय होतं, इन्सुलिनची मात्रा तयार होते, परंतु ते इन्सुलिन काय करत नाही, त्याचा उपयोग होत नाही. त्याला डायबिटीज 2 म्हणतात. डायबिटीज 2 म्हणजे क्वांटिटी अँड द क्वालिटी. 2 मध्ये क्वांटिटी आहे, पण द क्वालिटी इज नॉट देअर. इट इज अनेबल टू ओपन द पोर्स ऑफ द सेल वॉल, आणि त्याच्यामुळे शुगर युटिलाइज होत नाही. आणि शुगर युटिलाइज नसल्यामुळे ब्लडमध्ये हाय शुगर येते, ब्लडमध्ये हाय शुगर होते. लक्षात आलं? ब्लडमध्ये तुमच्या हाय शुगर कंटेंट वाढतं, त्याच्यामुळे त्याला टाईप 2 डायबिटीज असं म्हणतात. काय म्हणायचं? टाईप 2 डायबिटीज असं म्हणतात. आता तिसरा प्रकार काय असतो? हायपरग्लिसेमा. हायपरग्लिसेमा काय पाहिजे? हडकी आहे. मला काय तिथं विचारायचं, ऑन करायचं, झेरॉक्स काढायची, त्याचं काय क्लास असू दे, मला काय डिस्टर्ब होत नाही. तुझं तुझं काम कर. विचारला की डिस्टर्ब होते. तर ते उघडायचं, झेरॉक्स काढायचं, तर हाय ब्लड शुगर होते. म्हणजे आता एक तिसरा प्रकार येतो हायपरग्लिसेमा. हाय ब्लड शुगर. हायपरग्लिसेमा म्हणजे काय? हायपरग्लिसेमा म्हणजे ब्लड मध्ये जास्त प्रमाणामध्ये ग्लुकोजचं उत्पादन होतं. हाइपरग्लूकोमा कब होता है? जब शरीर में बहुत अधिक ग्लुकॉन का उत्पादन करता है. म्हणजे ज्यावेळेला तुम्हाला माहित आहे की पॅनक्रियामध्ये 3 प्रकारचे सिक्रेशन होतं एंडोक्रायनिक सिस्टम मध्ये. एक इन्सुलिन, एक ग्लुकोगॉन आणि एक सोमॅस्टिन नावाचं हार्मोन. म्हणजे 3 हार्मोन सिक्रेट होतात. सोमॅस्टिन नावाचं एक हार्मोन असतं किंवा ग्लायकोगॉन असतं, आणि तिसरं काय असतं तुमचं? इन्सुलिन असतं. लॅर्जन्स ऑफ पॅनक्रिया काय करतं? त्याच्यामध्ये बीटा सेल, अल्फा सेल आणि डेल्टा सेल्स असतात, हा, किंवा गॅमा सेल. तर ते काय करतात? बीटा सेल इन्सुलिन तयार करतात, अल्फा सेल ग्लायकॉन हे करतात, आपलं ग्लायकोकॉन तयार करतात, आणि तिसरं जे असतं ते सोमॅस्टिन करतं. आता ज्यावेळेला इन्सुलिन हाय असतं तेव्हा ग्लायकॉनचं उत्पादन कमी असतं, आणि सोमॅस्टिन काय कधी असतं? जेव्हा दोन्हीही बॅलन्सिंग कंडिशन मध्ये असतं तेव्हा सोमॅस्टिन नावाचा हार्मोन सिक्रेट. म्हणजे पॅनक्रिया काय करतं समजून घ्या. पॅनक्रियाचं काम काय आहे, कशा पद्धतीने पॅनक्रिया काम करते? पॅनक्रिया ब्लड ग्लुकोजला मॉनिटर करतात. पॅनक्रिया काय करतं? ब्लड ग्लुकोजला मॉनिटर करतं. म्हणजे ब्लड मध्ये किती ग्लुकोज आले आहे, किती शुगर आहे हे मॉनिटर करतं. आणि ते मॉनिटर केल्यानंतर काय करतं? जास्त जर ग्लुकोज आलं तर इन्सुलिनची निर्मिती जास्त करतं, आणि ग्लुकोजला मसल आणि सेलमध्ये एनर्जीसाठी स्टोरेज केलं जातं. ग्लुकोज म्हणजे लिव्हर आणि ह्याच्यामध्ये ते स्टोअर होतं, आणि सेलमध्ये जाऊन त्याची वापर केला जातो एनर्जी तयार करण्याकरता. पण त्यावेळेला ग्लुकोगॉन काय असतं? ग्लुकोगॉन काय असतं? कमी प्रमाणात असतं, कमी प्रमाणात असतं. पण ज्या वेळेला ग्लुकोगॉनची मात्रा, अशी कंडिशन येते कधी कधी की ग्लुकोगॉनचं उत्पादन जास्त होतं,
त्यावेळेला काय होतं, इन्सुलिन कमी होतं आणि इन्सुलिन कमी झाल्यामुळे ब्लड शुगरचा स्तर वाढतो. 3 कंडिशन आहेत. तुम्हाला मी 3 हार्मोन सांगितली. एक इन्सुलिन हार्मोन, एक ग्लायकोगॉन हार्मोन आणि तिसरं सोमॅस्टिन नावाचा हार्मोन. म्हणजे ज्या वेळेला ब्लडमध्ये जास्त प्रमाणामध्ये शुगर येते त्यावेळेला काय होतं, इन्सुलिनची निर्मिती होते पॅनक्रियामध्ये. इन्सुलिन जास्त प्रमाणात सिक्रीट होतं, त्यावेळेला ग्लायकोगॉन कमी असतं आणि सोमॅस्टिन त्याला काय करत असतं, बॅलन्स करतं. ज्या वेळेला ग्लायकोगॉन आणि इन्सुलिनची मात्रा सेम होते, म्हणजे मिनिमम रिक्वायर्ड शुगर ब्लडमध्ये राहते, त्यावेळेला सोमॅस्टिन नावाचा हार्मोन सिक्रीट होऊन पॅनक्रियाचं सिक्रेशन बंद केलं जातं. कंटिन्युअस पॅनक्रिया इन्सुलिन तयार करत नाही. ऍज पर द रिक्वायरमेंट इन्सुलिन जनरेटेड अँड सिक्रिटेड फ्रॉम द पॅनक्रिया. म्हणजे लो शुगर आल्यानंतर इन्सुलिन काय व्हायला पाहिजे, बोला. लो शुगर आल्यानंतर ब्लड मध्ये लो शुगर झाली तर इन्सुलिन काय झालं पाहिजे, कमी झालं पाहिजे. कमी झालं पाहिजे. आणि ग्लायकोगॉन वाढणार, ग्लायकोगॉन जास्त. वाढणार आहे त्याच्यामध्ये, बरोबर. हं, हं. आणि अशी एक स्टेज येणार की दोघंही थांबणार. सोमॅस्टिन नावाचं हार्मोन सिक्रेट झालं की त्याला ते बॅलन्स करणार. पण अशी एक कंडिशन येते, की ग्लायकोगॉन जास्त प्रमाणात सिक्रेट व्हायला सुरुवात होते. त्यावेळेला ब्लड शुगर कंट्रोल होत नाही आणि काय होतं, तुमचं ब्लड मध्ये हाय शुगर सापडते, त्याला हायपर ग्लुकोमा म्हणतात. म्हणजे 300 400 अशी शुगर येते त्यांना, हाय ग्लुको हे होतं, हाय शुगर असते त्यावेळेला. पण याला कारण काय आहे, ग्लायकोगॉनचं उत्पादन जास्त झालं, रक्त शर्कराचा स्तर उच्च होत आहे. आता पुढे बघूया आपण काय आहे ते. एक आणखीन एक केस आहे की लो शुगर, हायपोग्लासिमिया, हायपरग्लासिमिया आणि हायपोग्लासिमिया. बघा काय, 2 प्रकारचे येतात. एक हायपरग्लासिमिया आणि हायपोग्लासिमिया. हायपर मध्ये जास्त शुगर, हायपो मध्ये शुगर कमी. शुगर कमी. आता हा हाइपोग्लाइसीमिया काय करतो, हाइपोग्लाइसीमिया तब होता है आप शरीर में बहुत अधिक इंसुलिन का उत्पादन होता है. म्हणजे असं कधी कधी येतं, चक्कर यायला लागते पेशंटला, आणि त्यावेळेला बघितलं असेल तर त्याच्या शरीरात ब्लड मध्ये शुगर कमी झालेली असते आणि गोड खाल्ल्यानंतर त्याला बरं वाटतं, गोड खाल्ल्यानंतर बरं वाटतं. आता याला कारण काय काय असू शकतं, हायपोग्लिसिमा होण्याचं कारण काय, रॉंग डोसालॉजी ऑफ द एक्सटर्नल इन्सुलिन. म्हणजे रॉंग, म्हणजे जेवढं गरज नाही त्याच्यापेक्षा इन्सुलिनचा डोस जास्त घेतला. पर्टिक्युलरली इंजेक्शन घेणाऱ्यांच्या बाबतीत होतही की जेवण करत नाहीत, उपाशी राहतात आणि इन्सुलिनचं इंजेक्शन घेतात. अशा कंडिशन मध्ये काय होते, शुगर तेवढी बनतच नाही, आणि तेवढी शुगर बनत नाही आणि इन्सुलिन मात्र जास्त निर्मिती झालं तर काय होतं, हायपोग्लिसिमा होतो, शुगर डाऊन होते ब्लडमध्ये. या पद्धतीनं होतं, हायपोग्लिसिमा होतो. कधी कधी काय होतं, ओबेसिटीचा सुरुवातीचा काळ, कार्बोहायड्रेटचं प्रमाण जास्त वाढलं तुमचं, पिष्टमय पदार्थ जास्त प्रमाणात मोठ्या प्रमाणात तुम्ही जर खाल्ले तर त्यावेळेला काय होते, पॅनक्रिया जास्त प्रमाणात इन्सुलिन तयार करायला लागते. पॅनक्रिया काय करतं, म्हणजे हायपर ग्लिस्मिक इंडेक्स असलेले पदार्थ. आता हायपर ग्लिस्मिक इंडेक्स म्हणजे काय समजून घ्या. हायपर ग्लिस्मिक इंडेक्स म्हणजे काय, तर हायपर ग्लिस्मिक इंडेक्सचा अर्थ जे पदार्थ इमिजिएटली शुगर बनवतात, दॅट कॉल्ड इज हायपर ग्लिस्मिक इंडेक्स. प्रत्येक फूडचा हायपर ग्लिस्मिक इंडेक्स असतो, ग्लिस्मिक इंडेक्स असतो. काही फूड काय करतात,
शुगर बनायला खूप वेळ लागतो आणि काही पदार्थ असे असतात की इमिजिएटली शुगर बनवतात. उदाहरणार्थ पिष्टमय पदार्थ, कार्बोहायड्रेट, भात भात इमिजिएटली पचतो आणि लगेच ग्लुकोज तयार होतो त्याचा ग्लिसमिक इंडेक्स काय असतो? हाय असतो. भाकरी हा पचायला जेवढा हलका आहे, ज्याला आपण पचायला हलकं म्हणतो, ते शुगर निर्मिती जास्त करतात. नंतर मॅपल सायरप घेणारे, सतत गोड खाणारे, शुगरचा इंटेक जास्त घेणारे, अशा कंडिशन मध्ये काय होते? ब्लड शुगर हाय होते आणि तिला कॉम्पेन्सेट करण्यासाठी काय करतं? इन्सुलिन हाय, पॅनक्रिया हाय इन्सुलिन तयार करतं. म्हणजे डिस्टर्ब करतं त्याचं फंक्शन. अशा वेळेला काय होतं? हाय इन्सुलिन तयार होतं आणि हाय इन्सुलिन तयार झाल्याबरोबर काय होतं? ब्लड शुगर डाऊन होतो. म्हणजे किती प्रमाणात इन्सुलिन तयार झालं याला लिमिट आहे. त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात जर बॉडीमध्ये इन्सुलिन तयार व्हायला लागलं तर काय होतं? काय होतं? ब्लड शुगर हाय होते. ब्लड शुगर कमी होते, सॉरी हाय होत नाही, ब्लड शुगर तेच. कमी होते. आणि मग काय इन्सुलिन येतं? कमी अशा झालं. वेळेला काय होतं? माणूस चक्कर यायला लागते. चक्कर यायला सुरुवात होते, लो ब्लड शुगर होते. म्हणजे डायबिटीजच्या गोळ्या खाणाऱ्यांच्या माणसांच्या बाबतीत उपास करतात आणि डायबिटीजची गोळी खातात. अशा कंडिशन मध्ये काय होऊ शकतं? हायपोग्लिसमा होऊ शकतो, शुगर डाऊन होते. शुगर डाऊन होते त्यांची आणि अशा वेळेला त्यांना काय येतं? चक्कर यायला सुरुवात होते. चक्कर यायला सुरुवात होते. गोड खाल्ल्यानंतर काय होतं? चक्कर बंद होते. ते इट इज कॉल्ड ॲज हायपोग्लिसमा. लो ब्लड शुगर इज कॉल्ड ॲज हायपोग्लिसमा. पॅनक्रिया वर इलेक्ट्रोहोमिओपॅथी मेडिसिन कुठलं काम करतं? S2S10 F1C2. कुठली मेडिसिन्स आहेत बघा? S1 आणि S10, F1 आणि C2. ही मेडिसिन काय करतात? पॅनक्रियावर काम करतात. पॅनक्रियावर काम करणारी मेडिसिन आहेत. S2, S10, F1 आणि C2 हे 4 मेडिसिन काय करतात? आणि इलेक्ट्रिसिटी, सर्व इलेक्ट्रिसिटी काम करतात त्याच्यावर. तर पॅनक्रियावर काम करणारी रेमेडी आहे S2. S2 सिक्रेशन वाढवतं. C2 त्याच्या स्ट्रक्चरल ग्रॅन्युलर स्ट्रक्चर असल्यामुळे पॅनक्रिया इज अ ग्लँड आणि ग्लँडवर कुठली रेमेडी काढते? C2 काम करते. C2. त्यामुळे S2, C2 आणि S10 महत्वाची रेमेडी आहे. S10 सुद्धा काय काम करते? पॅनक्रियावर काम करते. पॅनक्रियावर काम करणाऱ्या रेमेडी. म्हणजे पॅनक्रियामध्ये गडबड जर झाली तर तुम्ही काय वापरू शकता? S2C2. S2C2 पॅनक्रियाचा प्रॉब्लेम असतो. आपण डायबिटीज स्वतंत्र चॅप्टर घेणार आहे. हाऊ टू हँडल डायबिटीज, हाऊ टू हँडल मॅनेज द डायबिटीज. आपलं हे सगळं झाल्यानंतर डायबिटीज या विषयावर आपण सेपरेट क्लास घेणार आहे. त्याचे प्रोटोकॉल्स, त्याचं सगळं आपण स्टडी करायचं आहे. तर इथे पॅनक्रियावर काम करणारी S2 आणि S10, F1C2 आणि इलेक्ट्रिसिटी सगळ्या काम करतात. आता ऍक्सेसरी मध्ये आणखीन एक ऍक्सेस झाली, लिव्हर. ऍक्सेसरी मध्ये काय येतं? लिव्हर येतं. लिव्हर वो इसकी इलेक्ट्रोपैथी मेडिसिन. लीवर पेट की गुहा,
कि ऊपरी दाहिने हिस्से में अप्पर राईट पार्ट मध्ये आपण करस्पॉन्डन्स सिस्टीम मध्ये बघितलं तर लिव्हर कुठं असते? डायफ्रॅमच्या खाली उजव्या बाजूला. डायफ्रॅमच्या खाली उजव्या बाजूला. हातावर कुठे येणार? हे हात आहे आपला या साईडला अंगठ्याच्या बाजू. पॉझिटिव्ह. म्हणजे उजव्या हात जर डावा घेतला तर इथं येणार आणि उजव्यामध्ये कुठे येणार? इकडे. उजव्यामध्ये इथं येणार. अंगठ्याच्या खाली थोडा बाजूला हात ना. हात थोडा वरती घ्या ना कॅमेरा जवळ. आला का हात? हा आला. डायफ्रॅम आहे तुमची. आता याची उजवी बाजू कुठली आली? ही आली. म्हणजे पेशंट असा उभा आहे तुमच्या, तर ही तुमची उजवी बाजू येते. म्हणजे डाव्या हातावर अंगठ्याच्या बाजूला येत नाही, डाव्याच्या बाजूला करगलीच्या बाजूला येतं. तर उजवा हात पकडला होता मी. उजवा हात पकडला तर असं येतं. ही उजवी बाजू आली अंगठ्याच्या खाली आणि डाव्या बाजूला तुमचे स्प्लीन पॅनक्रिया येणार. लिव्हरचं लोकेशन कुठे येणार? इकडे येणार. म्हणजे अपोजिट साईडला गेला तर इकडे येणार. समोर अंगठ्याजवळ ना. पेशंटचा हात तुम्ही, तुमचा हात बघायचा नाही. पेशंटचा हात दिसला कसं दिसणार सांगा? आता मी तुमचं बघा, हे डावा हात असा जर घेतला. धरला आपण हात, आता माझ्याकडे पेशंट आहे, पेशंट उभा आहे माझ्यासमोर आणि मी तपासतोय, तर बरोबर इथंच येतं. हा, माझी कसं आहे, पेशंटची उजवी बाजू म्हणजे तुमची डावी बाजू असते. तुम्ही समोरासमोर दोघं उभा राहिलेला आहे, अपोजिट आहे ना टोटली. पेशंट समोर आहे असं धरा. आपलं तपासत नाही आपण, पेशंटचं तपासतोय. हे बघा हा, मी समजलं. हा, ही आता कशी आहे, ही माझी उजवी बाजू आहे. आता इथं पेशंटची काय होणार? अपोजिट साईडची देणार ना उजवी बाजू. हे माझी आहे आणि पेशंटची इकडे येणार. हा पेशंट आहे असं समजा, हा पेशंट आहे आणि मी उभा आहे, तर हे माझी काय येणार? उजवी बाजू म्हणजे इथं येणार. आणि ही काय झाली? त्याची डावी बाजू झाली. माझी डावी बाजूच असते, अपोजिट साईडला येतं, अपोजिट साईड असते. म्हणजे तुम्ही उजव्या बाजूला जेव्हा बघता तर पेशंटची उजवी बाजू ही तिकडची असते, अपोजिट साईड असते. कारण तो 90 डिग्री 180 डिग्री अपोजिट मध्ये उभा असतो. म्हणजे आपल्या राईट साईडला पेशंटची डावी बाजू येते आणि आपल्या डाव्या बाजूला पेशंटची राईट साईड येते, अपोजिट असते. तर करस्पॉन्डन्स मध्ये डाव्या हाताला जर करस्पॉन्डन्स धरला तर हा काय झाला? मी असा धरला समजा हात, तर ही काय झाली? उजवी बाजू झाली आणि ही डावी बाजू. हा, हे पेशंट आहे असं समजलं नाही. तर पेशंटला अपोजिट साईडला बघायचं. उजव्या बाजूला मात्र तसं नाही. माझ्या उजवी बाजू म्हणजे हीच आहे, त्यामुळे इकडे लिव्हर गॉल बेटर आलं. पण डाव्या हातावर गेलं तर इकडे येतं, करगडीच्या खाली येतं. एवढं लक्षात ठेव. आणि ते ऍब्डॉमिनल कॅव्हिटी मध्ये असतं. म्हणजे डायफ्रॅमच्या खाली ऍब्डॉमिनल कॅव्हिटी राईट अप्पर पार्ट मध्ये असतं आणि पोटाच्या उजव्या बाजूला असतं. पोट हे डाव्या बाजूला असतं तुमचं, हे उजव्या बाजूला जात. उजव्या बाजूलाच लिव्हरचं लोकेशन. आणि दहिने बाजूला काय असते? किडनी असते त्याचे. म्हणजे राईट किडनी आणि स्टमक त्याच्या बरोबर मध्ये येतं. आणि डायफ्रॅम वरच्या बाजूला डायफ्रॅम आला, राईट किडनी आली, आणि राईट किडनीच्या वरच्या बाजूला बरोबर लिव्हर असतं. लिव्हरचं लोकेशन आहे. आणि इंटेस्टाईनच्या वरच्या बाजूला फिगर दाखवली असेल, एक मिनिट आपण बघूया.
हे बघा, हे बघा इथं दाखवलं, हे लिव्हर आहे तुमचं आणि हा स्टमकचा एरिया आणि हे पॅनक्रिया आहे आणि स्टमकच्या त्या बाजूला तुमचं गॉल ब्लॅडर आहे, लिव्हर आहे. इथं तुमची डायफ्रॅम आहे तर त्या बाजूला, त्याच्या खाली लिव्हर गॉल ब्लॅडर आहे. लिव्हर गॉल लिव्हर गॉल ब्लॅडर आणि वर या ठिकाणी हार्ट असतं तुम्ही. म्हणजे एक्सरे इमेज तुम्ही जर चेस्टचा जर काढला, चेस्टचा एक्सरे काढला तर एका बाजूला तुम्हाला लिव्हर गॉल ब्लॅडर लागतं, वरच्या बाजूला तुमचं हार्ट दिसतं आणि दोन्ही बाजूला लंग असतं. एक्सरे इमेज जर बघितल्या, आपण बघूया एक्सरेची इमेज, दाखवीन तुम्हाला एक्सरेची इमेज मध्ये कसं आयडेंटिफाय करायचं ते पण बघता येतं. एक्सरे मध्ये सुद्धा आपल्याला लिव्हर एनलार्ज झाले का बघता येत, स्टमक एनलार्ज झालेलं कळतं. आता याचा आकार कसा असतो, त्याचा रंग असतो लाल भुरे रंग का अंग होत आहे. म्हणजे त्याचा रंग कसा आहे बघा, लाल भुरे रंग, म्हणजे काळपट लाल असतो तो, काळपट लाल, ब्राऊन कलरचा त्याच्यामध्ये हे असतं. आता लिव्हरचे कार्य, पुष्कळ कार्य आहेत त्याला. लीवर में कई कार्य होते हैं, लेकिन पाचन तंत्र के भीतर उसका मुख्य काम छोटी आंत से औषधि पोषक तत्वों को संधारित करना. म्हणजे जे छोटी आंत मधनं जे स्मॉल इंटेस्टाईन मध्ये जे ऑब्सॉर्ब झालेले जे फूड आहे ते कशात येतं, लिव्हर मध्ये येतं. स्टोरेज, लिव्हर मध्ये काय काय स्टोर होतं, ग्लुकोज स्टोर होतं, व्हिटॅमिन स्टोर होतात, मिनरल स्टोर होतात त्याच्यामध्ये लिव्हर मध्ये. लिव्हर इज अ स्टोअर हाऊस. लिव्हर काय, एक त्याचं काम आहे स्टोअर हाऊस म्हणून काम करतं. म्हणजे जे पाचन झालेले सगळे जे पदार्थ आहेत ते लिव्हर मध्ये येतात आणि लिव्हरच्या मार्फतीनं सर्वच पेशींना डिस्ट्रीब्यूट केले जातात. डिस्ट्रीब्यूट केले जातात. लीवर से छोटी आंत में स्रवित पित्त वसा और कुछ विटामिन को पचाने, म्हणजे आणखीन काय तयार होतं त्या ठिकाणी, बाईल ज्यूस तयार होतो. लिव्हर मध्ये बाईल ज्यूस तयार होतो. लिव्हर मध्ये काय तयार होतं बघा, बाईल ज्यूस तयार होतो लिव्हर मध्ये. आणि काही विटॅमिनला पचवायचं काम करतं. लिव्हर शरीर की रासायनिक फॅक्टरी भी कहते. लिव्हरला काय म्हटलेलं, शरीरातली रासायनिक फॅक्टरी असं म्हटलेलं आहे. क्योंकि यह आंत द्वारा शोषित कच्चे माल को लेता है और शरीर के कार्य करने के लिए आवश्यक सभी विभिन्न रसायनों को बनाता है. म्हणजे जे काय ऍब्सॉर्ब झालेलं आहे ते घेतं आणि त्याच्यावर केमिकल रिॲक्शन करून शरीराला आवश्यक आहे या पदार्थामध्ये रूपांतर करतं
आणि उरलेलं जे हार्मफुल पदार्थ आहे त्याचं डिटॉक्सिफिकेशन करतं. म्हणजे जे काही विषैली पदार्थ तयार होतात त्याला न्यूट्रल करायचं काम लिव्हर करतं. म्हणजे चांगले जे न्यूट्रिशन घेतल्यानंतर अन्न येतं, ऍब्सॉर्ब झाल्यानंतर लिव्हरमध्ये येतं आणि लिव्हरमध्ये सर्व प्रोसेसिंग केलं जातं आणि त्या प्रोसेसिंग मध्ये जे न्यूट्रिशन आहे तेवढाच भाग घेतला जातो आणि अनवॉन्टेड पदार्थ आहे त्याला काय केलं जातं, डिटॉक्सिफाय केलं जातं आणि ते शरीराच्या बाहेर किडनी मार्फत शरीराच्या बाहेर काढून टाकतात. किडनी मार्फत शरीराच्या बाहेर काढून टाकलं जातं. म्हणजे लिव्हर आणि किडनी यांचं दोघांचं फंक्शन. लीवर शरीर से सबसे बड़ा आंतरिक अंग होता है जिसका वजन 3 से 5 पाउंड के बीच में होता है. 3 ते 5 त्याचं वजन असतं. लीवर सबसे बड़ी भूमिका रक्त को पूरे दिन हर दिन फिल्टर करना. रक्त को पूरे दिन हर दिन फिल्टर करना. स्वास्थ्य लीवर का रंग गहरा लाल भूरा हो जाता है क्योंकि वो खून से भिगा होता है. त्याच्यामध्ये पूर्ण आतमध्ये रक्त असतं त्यामुळे तो रक्ताप्रमाणे त्याचा रंग असतो. इसी समय लीवर में लगभग 1 पिंट रक्त या शरीर के कुल रक्त आपूर्ति का 13% होता है. म्हणजे टोटल कॅपॅसिटी जी आपल्या शरीराला लागते त्याच्या 15% रक्त 13% रक्त कशात असतं, तुमच्या लिव्हर मध्ये असतं. लीवर 1 मिनट के लीटर से अधिक रक्त को फिल्टर करता है जो प्रति घंटा लगभग 22 गैलन रक्त और 250 घंटे की समय अवधि में 24 गैलन के अधिक रक्त होता है. ये एवढं फिल्टरेशन करत होते. लीवर को रक्त की आपूर्ति करने वाले 2 अलग स्रोत होते हैं. लिव्हरला रक्त पुरवठा करणारे 2 स्रोत आहे. पहिलं कुठलं आहे, हिपॅटिक आर्टरी. हिपॅटिक आर्टरी ही काय करते, ऑक्सिजनेट युक्त लिव्हरला ब्लड प्रोव्हाइड करते. दुसरी पोर्टल व्हेन. पोर्टल व्हेन, या पोर्टल व्हेन मधून न्यूट्रिशन, पोर्टल व्हेनच्या थ्रू काय करतं, न्यूट्रिशन आणि विषैली पदार्थ लिव्हर मध्ये प्रवेश करतात आणि ज्या वेळेला लिव्हर सिरोसिस होतं त्यावेळेला पोर्टल व्हेन डायरेक्ट कनेक्ट केली जाते, लिव्हरला बायपास करतं आणि कनेक्ट होतं. लीवर मानव शरीर की सबसे बड़ी ग्रंथि है जो पित्त का निर्माण करती है. ते काय करते, पित्ताची निर्मिती करते. यकृत पित्त वाहिनी उपतंत्र हिपॅटिक डक्ट सिस्टीम तथा पित्त वाहिनी बाईल डक्ट सिस्टीम द्वारा डिओडिनम मध्ये. म्हणजे कसं होतं बघा, लिव्हर मधनं रक्त आलं गॉल ब्लॅडर मध्ये जातं आणि गॉल ब्लॅडर मधनं बाईल डक्ट मधून डिओडिनम मध्ये जातं. लिव्हर मधनं डायरेक्ट बाईल जात नाही. डिओडिनम मध्ये डायरेक्ट बाईल जात नाही, वाया गॉल ब्लॅडर येतं. म्हणजे लिव्हर मध्ये तयार होतं, गॉल ब्लॅडर मध्ये काय होतं, स्टोअर केलं जातं आणि जेव्हा रिक्वायर्ड आहे त्याच वेळेला डिओडिनम मध्ये रक्त तुमचं जातं, सॉरी पित्त जातं, रक्त नाही पित्त जात. आणि आपल्याला माहिती आहे की सिक्रिटन नावाचा हार्मोन जेव्हा अन्न डिओडिनम मध्ये येतं तेव्हा सिक्रिटिन नावाचा हार्मोन सिक्रिट होतं ब्लड मध्ये. त्यावेळेला गॉल ब्लॅडर आणि पॅनक्रिया कॉन्ट्रॅक्ट होतात आणि त्याच्यातून डायजेस्टिव्ह एन्झाईम त्याच्यामध्ये येतात, डिओडिनम मध्ये येतात पचन करण्याकरता. म्हणजेच काय होतं, गॉल ब्लॅडर लिव्हर मध्ये बाईल तयार होतो पण गॉल ब्लॅडर मध्ये स्टोर्ड होतो. त्यामुळे डिओडिनम मध्ये सतत पित्त जात नाही. हॅलो, हा बोला. हा, कोण बोलतंय? हा, क्लास चालू आहे, उद्या मला कॉल करा. हा.
तो बाइल डक्ट द्वारा ग्रहणी तथा पित्ताशय में चला जाता है। यह पाचन तंत्र के अवचित अंतर पदार्थ एब्सॉर्बेंट्रिक सब्सटेंस को चयापचय का मुख्य स्थल है। म्हणजे पित्त निर्माण होतं कशामध्ये? लिव्हर मध्ये, बाईल डक्टच्या थ्रू गॉल ब्लॅडर मध्ये येतं आणि गॉल ब्लॅडर मधनं बाईल डक्टच्या थ्रू डिओडिनम मध्ये येतं। डायरेक्ट लिव्हर मधून पित्त, लिव्हर मधून डायरेक्ट पित्त डिओडिनम मध्ये जात नाही, वाया गॉल ब्लॅडर येतं। आणि एखाद्याचा काल आता प्रश्न निघाला होता, एखाद्याचं गॉल ब्लॅडर काढून टाकलं तर काय होईल? मला वाटतं योगेशचाच प्रश्न होता, डायरेक्ट गॉल ब्लॅडर माझा हा अवधूतचा होता। म्हणजे काय होत राहणार? सातत्याने डिओडिनम मध्ये अन्न नसलं तरी पित्त येत राहणार, त्याच्यावर कंट्रोलच नाही कोणाचं। गॉल ब्लॅडर मध्ये स्टोअर व्हायचा प्रश्नच नाही ना, गॉल ब्लॅडरच नाहीये तिथे, तिथे गॉल ब्लॅडरच नाहीये, तर ते डायरेक्ट लिव्हर मधनं जोडलं कशामध्ये? डिओडिनम मध्ये। म्हणजे लिव्हर मध्ये तयार झालं, डायरेक्ट डिओडिनम मध्ये आलं आणि म्हणून पित्त होतं लोकांना। त्याचं गॉल ब्लॅडर काढलेलं असतं, त्याला सतत पित्त होत राहतं, त्याचं तोंड सतत कडू होत राहतं। जे लिव्हर मधलं येणारं जे पित्त आहे ते कडवट असतं, स्टमक मधलं पित्त येणारं ते आम्लीय असतं, आंबट असतं। म्हणजे तोंडात जेव्हा आंबट गुळणी येते त्यावेळेला स्टमकचा प्रॉब्लेम असतो, पण जेव्हा तोंड कडू होतं तेव्हा लिव्हर गॉल ब्लॅडरचा संबंध असतो, लिव्हर गॉल ब्लॅडरचा संबंध असतो। तापामध्ये तोंड कडू होतं, तापामध्ये तोंड कडू होतं तुमचं, याचा अर्थ काय झाला? लिव्हर डिस्टर्ब करतं। अँटीबायोटिक खाल्लेली असतात, ताप उतरवतात, पण नंतर मात्र तोंड कडू व्हायला सुरुवात होते, हे लिव्हरवर अटॅक झालेला असतो। कारण लिव्हर काय करतं? अनवॉन्टेड पदार्थ जे आहेत त्याला डिटॉक्सिफाय करण्याचं काम करतं। अँटीबायोटिक अनवॉन्टेड पदार्थ आहे, त्याचं काय पित्त तयार होणार आहे ते सगळं अनवॉन्टेड आहे, ते लिव्हरला काम करावं लागतं आणि त्याच्यामध्ये लिव्हरचं फंक्शन बिघडतं। कुठलाही रासायनिक पदार्थ आपण पोटामध्ये घेतला तो लिव्हर मध्ये जातो आणि न्यूट्रल करण्याचा प्रयत्न करतो तो। म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं? एखाद्याला लिव्हरचा प्रॉब्लेम होतो, त्यावेळेला काय होतं? पित्त, त्यावेळेला पित्त काय जातं? रक्तात जातच नाही, म्हणजे डिओडिनम मध्ये पित्त जातच नाही आणि ते डायरेक्ट रक्तामध्ये मिसळायला चालू। म्हणजे जर बाईल डक्ट मध्ये काही अडथळा जर आला, त्याला ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिस म्हणतो आपण, अशा प्रकारचा जर जॉन्डिस झाला, त्या बाईल डक्टला सूज आली किंवा त्या बाईल डक्ट मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आला तर पित्त काय होत नाही? डिओडिनम मध्ये येत नाही। हा म्हणजे पित्त मेन कशासाठी आहे? चयापचयामध्ये भाग घेतं, मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी मध्ये घेतं भाग। हा आणि त्याची स्टोरेज कुठे होतं? गॉल ब्लॅडर मध्ये। चयापचय में इस अन्य कार्यों में ग्लाइकोजन भंडार का विनिमय, रेगुलेशन ऑफ स्टोरेज ऑफ गॉल ब्लैडर, लाल रक्त कोशिका का लसिका और हार्मोन का उत्पादन में शामिल होना। आरबीसी की निर्मिती करतं लिव्हर, लिव्हर काय करतं? आरबीसी ची निर्मिती करतं। कधी? बोन मॅरो जे लहान मुलांमध्ये डेव्हलप होत नाही त्यावेळेला काय होतं? आरबीसी ची निर्मिती लिव्हर मधनं होते। 90% टाइम काय असतं? बोन मॅरो मध्ये आरबीसीची निर्मिती होते, परंतु इमर्जन्सी कंडिशन मध्ये लिव्हर मध्ये सुद्धा रक्ताची निर्मिती होते, आरबीसीची निर्मिती होते। आणि जेव्हा बोन मॅरो डेव्हलप नसतो त्यावेळेला मात्र रक्ताची निर्मिती लिव्हर मधनच होते। म्हणून लिव्हर आणि पॅनक्रियाला मदर ऑर्गन म्हटलेलं आहे। आयुर्वेदामध्ये त्याला काय म्हणतात? मदर ऑर्गन। कारण मदर काय करते? बाळाला भ्रूण करते, मदत करते,
म्हणून त्याला मदर ऑर्गन म्हटलेलं आहे. मातृवंशीय ऑर्गन म्हणतात त्याला. म्हणजे इमर्जन्सीमध्ये ब्लड कोण तयार करतं? लिव्हर करतं. म्हणजे बॉडीमधलं 90% ब्लड हे आरबीसीतनं तयार होतं, आपल्या बोन मॅरो मधून तयार होतं. 10% जे रक्त तयार होतं ते तुमच्या लिव्हर मधनं होतं. आणि म्हणून इथं काय म्हटलं? ग्लायकोजन भांडार का नियमन करना, लाल कोशिका लसिका और हार्मोन का उत्पादन करणं. म्हणजे लिम्फ तयार करायचं आणि आरबीसी तयार करायचं, याचं उत्पादन करतं लिव्हर. हेपेटिक पोर्टल वेन से पोषक तत्व दवा का विषांत पदार्थ लेकर लीवर प्रवेश करता है. लीवर मानव शरीर की शरीर से सबसे बड़ी ग्रंथी है. आता फंक्शन शब्द लिव्हर काय आहे बघा. आपण फंक्शन शब्द लिव्हर बघू. जॉईन करायचं ना योगेश्वरा? काय सर? क्लास जॉईन करायचा ना पुढचा? हो, एक पण ते 5 मिनिटं बंद करतो, तू तिकडे जॉईन कर. हा एक 5 मिनिटं एवढं एक नाही बघूया. नाही, हा होऊ द्यात सर, होऊ द्यात. हा, बाईल प्रोडक्शन म्हणजे लिव्हरचं काय फंक्शन आहे? बाईल प्रोडक्शन. बाइल लिवर में उत्पन्न होता है. पित्त, वसा, कोलेस्ट्रॉल और कुछ विटामिन को पाचन करता है. म्हणजे कोलेस्ट्रॉल, वसा म्हणजे फॅट आणि विटॅमिनला पचवायसाठी काय कोण काम करतं? बाईल ज्यूस जबाबदार असतं. पाचन और अवशोषण म्हणजे फॅटचं अब्सॉर्प्शन करायला मदत करतं. पचन करायला आणि अब्सॉर्प्शन करायला मदत करतं. बाईल में पित्त लवण, बाईल सॉल्ट राहतात आणि कोलेस्ट्रॉल असतं. बघा, कोलेस्ट्रॉलचं बनलेलं असतं बाईल ज्यूस. त्याच्यात कोलेस्ट्रॉल असतं, त्याच्यामध्ये बाईल सॉल्ट असतं आणि बिरिबिलिन नावाचा पदार्थ असतो. या बिरोबिलिनचा रंग कसा असतो? येलो कलर असतो. म्हणून जेव्हा रक्तामध्ये बाईल मिसळला जातो त्यावेळेला काय होतं? सगळं पिवळं दिसायला लागतं तुम्हाला. डोळे पिवळे होतात, अंग पिवळं होतं. हा, हे काय दाखवतो? तुमचा ब्युरेबिलिनची मात्रा दाखवतं. ब्युरेबिलिन काय करतं आणखीन? लार्ज इंटेस्टाईन आणि स्मॉल इंटेस्टाईनची पेरिस्टॅटल मुवमेंट इन्क्रीज करतं. म्हणजे पुढे ढकलण्याचं काम करतं. आणि म्हणून बाईल ज्यूस जर तयार झाला नाही तर काय येतं? कॉन्स्टिप्युशन होतं. लिव्हर इज रिस्पॉन्सिबल फॉर द कॉन्स्टिप्युशन. कारण लिव्हर मध्ये बाईल ज्यूस तयार होतो. हा बाईल ज्यूस काय करतो? पेरिस्टॅटल मुवमेंट डेव्हलप करतो. आणि तुम्हाला माहिती आहे की पेरिस्टॅटल मुवमेंट केल्यामुळं जो कचरा किंवा काय आहे ते पुढे ढकललं जातं. आणि याच्यासाठी बाईलची आवश्यकता असते. ज्याच्यामध्ये बाईल प्रोडक्शन जर कमी झालं, बाईल प्रोडक्शन जर कमी झालं तर काय होणार आहे? तुमचं संडास पुढे जाणार नाही, कॉन्स्टिप्युशन होणार. आणि म्हणून ऑब्स्ट्रक्टिव्ह टाईप ऑफ जॉन्डिस मध्ये टूलचा रंग हा पिवळा नसतो, हा पांढरा होतो. आता पांढरा रंगाचं टूल म्हणजे काय आहे? याचा अर्थ त्याच्यामध्ये बिरेबिलिन येत नाही. हा, बिरेबिलिन येत नाही, त्यामुळं पांढरं होतं. आणि युरिन मधनं बिरेबिलिन जास्त जातं म्हणून युरिनचा रंग पिवळा जर्द होतो. त्याच्यामध्ये बिरेबिलिन असतं. म्हणजे जॉन्डिसची टेस्ट आहे, बिरेबिलिन टेस्ट ही जॉन्डिसची टेस्ट आहे. त्याच्यात जर बिरेबिलिन जास्त प्रमाणात आढळलं तर ते काय म्हणतात? जॉन्डिस झालेलं आहे. इलेक्ट्रोलाइट और पाणी होता है. आता बघा, पित्तामध्ये, पित्त रसामध्ये काय काय असतं? लवण असतं, बाईल सॉल्ट आहे, कोलेस्ट्रॉल आहे, बिरेबिलिन आहे, इलेक्ट्रोलाइट आहे आणि वॉटर आहे. त्याच्यात वॉटर पण त्याच्यामध्ये. इथे थांबूया.
हे पुढचं जे आहे बिरेबिलिनचं प्रोडक्शन कसं होतं ते थोडक्यात तुम्हाला मी नंतर शिकवणार आहे. जे आरबीसी मरतात, रेड ब्लड कॉर्क्युलस स्प्रिंग मध्ये मरतात, त्यावेळेला त्याला डिइंटिग्रेट करायचं आणि ते डिइंटिग्रेट केल्यानंतर त्याच्यातले जे कंपोनंट्स आहेत, आयर्न सेपरेट केलं जातं, बिरेबिलिन सेपरेट केलं जातं, हे सगळं लिव्हरमध्ये आणतं, लिव्हरमध्ये येतं. आणि भविष्यात आयर्नची आवश्यकता आहे ती पुन्हा पूर्तता त्याच्यातनं केली जाते. म्हणून आयर्न डेफिशियन्सी कधी होऊ शकत नाही. आयर्न डेफिशियन्सी कधी होऊ शकत नाही. तर आज क्लास 8 वाजता चालू झाला का? काय आज क्लास 8 वाजता चालू झाला का कशाचा? आपला लेक्चर? रेग्युलर 8 वाजताच क्लास होता की 8लाच जॉईन झाला होता ना तो. मी नव्हतो 8ला जॉईन झालो, मी 8:30 तुम्ही कॉल केल्यानंतर जॉईन झालो. मग तुमचं चूक आहे ना. मी हो. काल तुम्हाला काय सांगितलं होतं? तुम्ही सवय लावली ना आम्हाला ते कॉल करून उठवायची, म्हणून मी झोपलेलो. हा, ती सवय मोडायसाठी जातं हे काम करायला. टेकन इन टू ग्रांटेड, होय की नाही? हा? मी रिलॅक्स पण होतो, मला काम नव्हतं काय, मला वाटलं तुमचा कॉल येईल. हा, उद्या बरोबर 8 वाजता जॉईन व्हायचं आहे. हो हो. सर, हा, ते रिपोर्ट पाठवले ते जरा सांगा ना प्लीज. उद्या सकाळी. आज रात्री बघणार आणि मग तुम्हाला सांगणार. ओके, मग मी फोन करू की तुम्ही फोन करणार म्हणजे कधी? त्या मला बरोबर तुम्ही काय करा, हा. 8 वाजता सकाळी फोन करा. 8ला? मग तुमच्याशी मी बोलतो. ठीक आहे, ठीक आहे. 8:30 वाजेपर्यंत करू, चालेल? 8:30ला क्लास चालू होतो. होते रे. म्हणजे तुमच्याशी बोलायला पण मिळत नाही ना मला. नाही, कारण की मी 8:30 वाजेपर्यंत क्लासमध्ये असणार म्हणून विचारलं, दुसरं काय. 10 नंतर करा मला. हा, ठीक आहे, 10 नंतर करतो. 10:30 नंतर करा, चालते. ठीक आहे सर. हा, तर ढेकार येणे याचं काय लिव्हर meaning? लिव्हर लिव्हर लिव्हरशी संबंधित. लिव्हरवर ट्रीट करा करस्पॉन्डन्सला. आयुर्वेदिक करस्पॉन्डन्सला तुम्हाला दिलं की नाही? ढेकर सतत येणे हे लिव्हरचा प्रॉब्लेम असतो. वात तयार होतो ना, वायू, आणि तो वायू वर येतो. हा, हा. तुम्हाला मी काय सांगितलं, लिव्हर क्रिएट द पेरिस्टॅटल मुवमेंट, म्हणजे वायू तयार करतो ना, हा, आणि अन्नाला वर ढकलतो रिव्हर हा. डायरेक्शन. करेक्ट करेक्ट करेक्ट. त्यामुळे लिव्हरवर ट्रीट करायचं. हिकअप्स मध्ये लिव्हरवर ट्रीट करायचं. ओके. आणि पायावरचा ST43 पॉइंट लावा. ST 43 43. हिकअप्स बंद करतो, उचक्या बंद करून टाकते. लेफ्ट अच्छा. साईड, लेफ्ट साईडचा डाव्या पायाचा लावायचा 43. आणि लिव्हरला काय करा, ट्रीट करा. लिव्हर मध्ये वायू वाढलेला असल्यामुळं हिकअप्स येतात. वात काय वृद्धी, काय 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 एकदा परत सर. लिव्हर मध्ये वायू वाढल्यामुळं वात वृद्धी झाल्यामुळे ढेकरा यायला चालतो. ओके. त्यामुळे लिव्हरला बॅलन्स करायचं. लिव्हरला बॅलन्स करायचं म्हणजे ढेकरा यायचं बंद होतं. ओके. आणि आता अच्छा, हा, तुम्ही तो चार्ट AMCM पाठवला दोन्ही होता. दिलंय मी, AMCM दोन्ही सांगितलंय तुम्हाला. आयुर्वेदिक पण दिलेलं आहे. आयुर्वेदामध्ये कुठे येतं लिव्हर? लेफ्ट हँडच्या इंडेक्स फिंगरच्या कप जॉईंट, कप जॉईंट तिथं लिव्हर येते. आणि याच्यात कुठे येते? AMCM मध्ये. AMCM चायनीज मेरिडियन ऑन आयुर्वेदिक मॉडेल मध्ये तुमच्या रिंग फिंगरच्या बोथ कप कप जॉईंटवर, रिंग फिंगरच्या कप जॉईंट. आता कप जॉईंट कुठला? खालचा जॉईंटला कप जॉईंट म्हणतो आपण, हा. मधल्या जॉईंट, आणि वरच्याला वात जॉईंट. तर कप जॉईंटवर ट्रीट करायचं, लिव्हरला बॅलन्स करायचं मेथीपट्टी बांधून. तर कफला करावं लागेल की वातला करावं लागेल सर? नाही 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 नाही, लिव्हर, मग लिव्हरचं हे कुठं आहे तुमचं? लोकेशन महत्वाचं आहे आपल्याला. लिव्हर आयुर्वेदामध्ये डाव्या हातामध्ये इंडेक्स फिंगरच्या कप जॉईंटवर आयुर्वेदिक मेरिडियन आहे, लिव्हर मेरिडियन.
तुम्हाला आयुर्वेदाचं करस्पॉन्डन्स दिलंय माहितीये का तुम्हाला? हा हा एक हो सर. हा, मग त्याच्यामध्ये लेफ्ट हँडच्या इंडेक्स फिंगरच्या कप जॉईंटवर काय आहे? लिव्हर आहे. मग तिथंच करायचं ना, तिथंच ट्रीटमेंट करायची ना. हो सर. म्हणजे तिथं तुम्ही मेथीची पट्टी गुंडाळायची, 5 मेथ्या पुढं 5 मेथ्या माग. पाचम्याच्या पाठी. हा, आणि एएमसीएम मध्ये काय आहे? बोथ द रिंग फिंगर. एएमसीएम मध्ये बोथ द रिंग फिंगर त्याच्या कप जॉईंटवर. ते चायनीज प्रमाणे झालं. दिस इज द चायनीज सिस्टम. त्याला काय म्हणतात? चायनीज मेडिसिन आयुर्वेदिक मॉड्यूल. हा. असं का म्हटलं? तर आयुर्वेदामध्ये 10च पॉइंट असतात. हा. चायनीज मध्ये प्रत्येकाचे पॉइंट वेगळे आहेत. काहीला 67 आहेत, काही 11 आहेत, काही 44 आहेत, काही 45 आहेत, काही 21 आहेत, काही 23 आहेत. प्रत्येक मेरिडियनवर वेगवेगळे पॉइंट आहे. पण आयुर्वेदाच्या कन्सेप्टमध्ये 10च पॉइंट येतात. दश उत्पत्ती सिद्धांत. 10 पॉइंट. पॉवरफुल कोणतं आहे? काय पॉवरफुल? पॉवरफुल कोणतं? दोन्हीही चांगला आहे. दोन्हीही चांगला आहे. ओके. हा? दोन्हीही चांगला आहे. आयुर्वेदामध्ये प्रोटोकॉल डिझाईन करता येतं. तसं याचं 5 एलिमेंटचे पॉइंट लावायला लागतात. सर्जिकल काम आयुर्वेदात जास्त होतं, चायनीज मध्ये सर्जिकल होत नाही काही. आता तुम्हाला माहिती आहे, तुमच्या करस्पॉन्डन्स मध्ये मी तुम्हाला अस्थि धातू कुठे येतो? टिश्यू मेरिडियन. कशावर येतोय? टिश्यू मेरिडियन. अस्थि धातू पृथ्वी तत्वावर. आणि पृथ्वी तत्व कुठला आहे? रिंग फिंगर आहे. रिंग फिंगर पृथ्वी तत्व आहे. मध्ये तुमचा अस्थि धातू आहे. आणि बोन कॅन्सर झालेला आहे. काय करा? अवधूत काय कराल? मध्ये अस्थि धातू दाखवलेला आहे. हो. म्हणजे त्याच्यावर तुम्ही काय करा? त्याची एनर्जी बॅलन्स करायला सुरू करा. हो. डायरेक्ट बोन. आणि बोन कसं असतं? बोन आणि बोन मॅरो असतो. हा. मग कालाचं जे बोट आहे, काल काल. काल आला, तर कालाच्या बोटावर काय येतं? मज्जा येतो. म्हणजे बोन मॅरो येतो. म्हणजे ट्रीटमेंट काय करायची बघा? बोन मॅरोची पण करायची आणि अस्थि धातूची पण करायची. त्याच्यासाठी बोन कॅन्सरसाठी. हो. हा, एक्झॅक्ट प्रोटोकॉल मी नंतर पाठवतो, पण आता चालू करा लावायला. हो चालेल, करतो. हा, आता त्याच्यामध्ये परत एक असतं, त्याला म्हणतात ट्रायपॉडिक डिव्हिजन. आयुर्वेदामध्ये ट्रायपॉडिक डिव्हिजन असतं. सिक्वेन्स काय बघा? सप्तधातू चिकित्सेमध्ये सिक्वेन्स काय येतं? रस, रक्त, हा. मांस, मेद, अस्थि आणि मज्जा. हा. म्हणजे शेवटचा. तुम्हाला काय काय करायला पाहिजे? रस धातूवर ट्रीटमेंट करायला पाहिजे, ब्लडवर ट्रीटमेंट केली पाहिजे. हा, मासानंतर अस्थि, असली. मेद आणि अस्थि, म्हणजे मेदावर पण ट्रीटमेंट करायला पाहिजे. हा, म्हणजे अस्थि तयार कसा होतो त्याचं पुरं स्टडी करायचं. हो. म्हणजे रसधातू, रक्तधातू. त्यामुळं 5 नंबरचं जे अस्थि आहे त्याच्या मागे 4 आणि 3 जबर पुढचा धातू असतो 6, मागचा धातू असतो 4, म्हणजे जलतत्व. आणि जलतत्वाच्या बोटावर रस धातू आहे. सिक्वेन्स बघा, जलतत्वाच्या बोटावर तुमचा काय? रस धातू आहे. करस्पॉन्डन्स तुम्हाला जे मी आयुर्वेदिक पाठवलंय आहे त्याच्यामध्ये जलतत्वाच्या बोटावर रस धातू येतो आणि अग्नी तत्वाच्या बोटावर ब्लड येतं. बरोबर. तर
3, 4, 5. आता 5 मध्ये येतो तर त्याच्या अलीकडं 4 येतं, नंतर तुमचा 5 येतो आणि पुढचं काय येतं तुमचं 6 म्हणजे मज्जाभाग. म्हणजे 3 या टिश्यूवर काम करायचं, रसावर, अस्थिवर आणि मज्जावर. त्याच्यावर ट्रीटमेंट केली की पुरी ट्रीटमेंट होते. बोन फॉर्मेशन ट्रीटमेंट. आलं का लक्षात? हो हो आलं. आयुर्वेदात जो सिक्वेन्स आहे तो विचारात घ्यायचा. हो हो हा. म्हणजे बोन मध्ये डिफॉर्मिटी का झाली? प्रॉपर ब्लड सप्लाय त्याला मिळाला नाही, रस धातू मध्ये प्रॉब्लेम झाला, असा विचार करायचा आपण. मग आता हो. दशपत्तीमध्ये तुमचं काय काय येतं बघा. 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. बरोबर ना? 10 तत्व. हो म्हणजे त्याच्यामध्ये 3 हा काय सर्क्युलेशनचा संबंधित आहे. हे 1 नंबर इज फॉर द स्पेस. हा, म्हणजे जर तुम्ही त्या ठिकाणी 360 टोन 459 सिडेट हा जर प्रोटोकॉल लावला तर त्या ठिकाणी कॅन्सरवर केमोथेरपी केली जाते डायरेक्ट अस्थि धातूवर. केमोथेरपी झाली. ओके. 360. तर आम्हाला हे सिलेबस मध्ये आहे ना पुढे? काय हे आपल्याला सिलेबस मध्ये आहे ना पुढे? हे सगळं पुढे शिकवणारच आहे ना मी. ओके. हा. आता आपण काल 2 कन्सेप्ट बघितले, फर्स्ट अँड द लास्ट पॉइंट आणि डिस्टल पॉइंट. डिजिटल पॉइंट. आता एक मधल्या दिवशी केव्हा तरी आयुर्वेदिक घेऊन टाकायचं आहे. दश उत्पत्ती सिद्धांताकडे येणार आहे मी, आयुर्वेदातला हो पाठ. हा म्हणजे अगोदर घेतलं होतं तेच काय? हा, अगोदर घेतलं तर हा ते बेसिक घेतलं होतं आपण. बेसिक. नाही, त्याचं पुढचं शिकवणार मी. सर एक तर तो व्हिडिओ दिला नाही तुम्ही, लगेच पुढे पण चाललात तुम्ही. व्हिडिओ काय करायचा आहे? पुस्तक मिळणार अरे आहे. सर असं असं काय करता? ते ऍक्च्युली समजायलाच पाहिजे. परत परत रिपीट वाचणार तेव्हा समजणार ना. हा. ठीक आहे, ठीक आहे, देऊया, व्यवस्था करूया. सर व्यवस्था मी का देणं तुमच्या लक्षात आलेलं नाही. त्यातल्या निम्म्या लोकांनी पैसेच भरलेले नाही, फुकट शिकताय. मग तुम्ही नाही, पैसे ती पहिली घ्या. काय सर पाठवतो सर पाठवतो. तुझं काय नाही रे, तुझे आहे माझ्याकडे पैसे. तुझ्या पुस्तकाचे पैसे पण मी पाठवतो. गोंधळ. इलेक्ट्रोपॅथीचं माझा काय प्रॉब्लेम नाही. इलेक्ट्रोपॅथीवाल्यांचं कसं आहे, आपल्याकडे ऑलरेडी पैसे आहेत तुम्ही, त्यामुळे मला काही चिंता नसते. जे अगदीच नवीन आहेत त्यांचं काहीच नाही ना. त्यामुळे इलेक्ट्रोपॅथीवाल्यांचा मी काय विचार करत त्याच्यात ऍडजस्ट. हा, आणि तुमचं किट तयार झालेलं आहे किट आणलं पण मी. मग आता किट कधी आहे. होळीला यावं लागतं सर. कधी येत आहे बघा. होळी झाली की येतं. या सॅटर्डे संडेला इथं हो. पोच, सॅटर्डेला हो. निघा, संडेला पोचायचं. हो हो हो, येऊन जाऊ लगेच. हम्म. थोडं तुमचं डोकं खाऊ आणि जाऊ. म्हणजे कसं आहे, सॅटर्डेला नक्की संडेला सकाळी पोचाल तुम्ही. सकाळी पोचला, आला, आवरला तुम्ही की लगेच आपण एक क्लास घेऊ, तुम्हाला घेऊ, सगळंच काम करू. येस येस सर येस. ट्रिप बसली तुम्ही परत जाऊ शकता मुंबईला. मुंबईला जाणं सोपं आहे. आणि ओके. दुसऱ्या दिवशी तुम्ही तुमच्या कामावर पुन्हा तुमचं काम चालू झालं. तर बघा कधी अरेंज करताय, या. हो करतो. सर बोला. तो पॉइंट दाखवून दे एकदा मला जरा. कशाचा? विसरलो मी. लिव्हरचा तो हा इथे ना, इंडेक्स फिंगर. अहो, कप जॉईंट, रिंग फिंगर कप जॉईंट. रिंग फिंगर कप. रिंग फिंगर कप जॉईंट, ज्याच्यात ओके. अंगठी घालतो ती फिंगर. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे.
त्याच्या कप जॉईंटवर. आणि आयुर्वेदाप्रमाणे काय करायचं, लेफ्ट हँडच्या इंडेक्स फिंगरच्या कप जॉईंट. डाव्या हाताला काय? हा, डाव्या हाताच्या इंडेक्स फिंगरच्या कप जॉईंट. तुम्हाला आता सांगितलं ना, हे 3 जॉईंट असतात. हा कप जॉईंट, हा पित्त जॉईंट आणि हा वात जॉईंट. हम्म. तर कप जॉईंट वर सगळे इन ऑर्गन येतात आणि वात जॉईंट वर सगळे यांग ऑर्गन येतात. हम्म. गॉल ब्लॅडर कुठे येणार? वात जॉईंट वर येणार. लिव्हर कुठे येणार? कप जॉईंट वर येणार. कफला. आणि मधल्या पोर्शन वर काय येणार? पित्त जॉईंट वर. टिश्यू, हार्मोन, एन्झाईम, हे सगळं मधल्या धातूवर, ओके. मधल्या पेरावर. ओके सर. ठीक आहे. थँक्यू. धन्यवाद सर. करूया उद्या भेटतो 8 वाजता. उद्या 8 वाजता. 10 वाजता, 8 वाजता नाही. हा, नाही क्लासला 8 वाजता, याला 10 वाजता. हा ठीक आहे. ओके. ओके ठीक.